तर आपण आज बनवूया भेंडी. भेंडी ही पारंपरिक बनवली जाते. तुम्ही बघू शकता इथं मी बारीक चिरून भेंडी घेतलेली आहे. टोमॅटो, मिरची, 5-6 पाकळ्या बारीक ठेचून घेतलेला लसूण आहे आणि कांदा. चला तर आपण बनवूया. तुम्ही अशी भेंडी बनवून नाही का टिफिनला पण देऊ शकता. पहिला आपण टाकूया लसूण. लसूण झाल्यावर कांदा आपला चांगला भाजून द्यायचा, लालसर होईपर्यंत तो भाजून द्यायचा. तुम्ही अशी भेंडी बनवली ना तर मुलं अगदी आवडीने टिफिनला पण तुम्ही ही भेंडी देऊ शकता. मिरची थोडी कमी टाकली तरी चालेल टिफिनसाठी. मुलं कधी कधी तिखट खात नाही ना. बघा किती बनवायची होती. छान मिरची भाजून द्यायची. कांदा चांगला लालसर भरपूर भाजून द्यायचा. नेहमीची भेंडी आपण तर बनवतोच, पण अशी पारंपरिक पद्धतीने तुम्ही घरगुती बनवली ना तर खूप छान लागते आणि सगळेजण आवडीने खातात. अगदी सोपी, एकदा बनवून बघा. चला आता टाकूया आपण हळद, थोडीशी हळद. आता टोमॅटो, चांगलं हलवून घ्यायचं. आता आपण टाकूया भेंडी. चांगलं हलवून घ्यायचं एकत्र, एकजीव झालं पाहिजे. सिंपल आहे हे. तुम्ही टिफिनला 10 मिनिटात बनवून देऊ शकता मुलांना. ते आवडीने खाणार. मी माझ्या मुलांना हे देते, भेंडी आवडीने खातात ते. थोडंसं मीठ, ते पण चांगलं हलवून घ्यायचं. 10 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया. चला तर आपण बघू आपली भेंडी झाली का. चला तर आपली भेंडी झालेली आहे. बघा किती छान झाली. बघा मस्त झाली. 10 मिनिटात तयार होते. असं टिफिन तुम्ही नक्की बनवा. तर आपण प्लेटीत काढून घेऊ. चला तर अशी भेंडी नक्की बनवा. बघा किती छान झाली, मस्त एकच नंबर झाली. आता तुम्ही अशी बनवा, खा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत. थँक्यू.